विनोद पाटील। आज आपण जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा या परीक्षेतील विषय अंकगणित या विषयातील पहिला घटक संख्या आणि संख्याज्ञान या घटकातील संख्या कशा तयार कराव्या दिलेल्या सूचनानुसार हा घटक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे कशा संख्या तयार कराव्या यासाठी आपण या ठिकाणी काही माहिती बघणार आहोत। लहानात लहान एखादी संख्या तयार करा म्हटलं तर काय होतं बघा। लहानात लहान म्हटलं बघा आपल्याला एक अंकी संख्या आपण या ठिकाणी बघूया, एक अंकी एकूण संख्या। त्यानंतर आपल्या लक्षात येईल एक अंकी एकूण संख्या किती, एकूण संख्या। तर आपल्या असं लक्षात येते की एक अंकी एकूण संख्या 0 पासून 9 पर्यंत 1 2 3 आणि या पद्धतीने 9 पर्यंत आपण जातो। म्हणजे एकूण संख्या किती झाल्या 10। एक अंकी एकूण संख्या 10। परंतु जेव्हा आपण एक अंकीच्या वर जातो आणि मग यामध्ये लहानात लहान संख्या कोणती असं म्हटलं तर आपल्याला ती एक म्हणावी लागेल, शून्य म्हणता येणार नाही। कारण शून्याला काही व्हॅल्यू नाही आहे जोपर्यंत ते एखाद्या संख्येच्या उजव्या बाजूला लागत नाही, एखाद्या अंकाच्या। मग केला असता आपल्या असं लक्षात येते की या 10 अंकांच्या सहाय्याने आपण अनेक संख्या तयार करतो। मग एकूण एक अंकी एकूण संख्या किती असं विचारलंस आपण 10 म्हटलं। एक अंकी लहानात लहान संख्या कोणती तर ती असायला पाहिजे 1 आणि मोठ्यात मोठी संख्या कोणती तर ती असेल 9। मग आता या ठिकाणी आपण काय करूया की एक अंकी लहानात लहान संख्या, लहान संख्या असं म्हटलं आपण। त्यानंतर मोठी संख्या आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचा इथे एकूण संख्या किती। तर एक अंकी लहानात लहान संख्येमध्ये आपल्याला येणार 1, मोठ्यात मोठी संख्या म्हटल्यानंतर ती होईल 9 आणि एकूण संख्या किती आहेत तर त्या होतात 10। तुम्ही म्हणाल कसं 1 ते 9 9च संख्या आहे, पण इथे आपल्याला शून्य सुद्धा हा एक अंक आहे, त्याला किंमत जरी नसली तरी एकूण संख्या किती तर त्या झाल्या 10। पुढे गेल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल बघा दोन अंकी संख्या, दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती। मग इथे मला संख्या तयार करत असताना एक घ्यायचा आहे, शून्य घेता येणार नाही आणि मग त्यावर जे मी आता एक ठेवणार नाही, मला लहानात लहान त्यानंतरचा शून्य जेव्हा मी घेईल तेव्हा ही लहानात लहान दोन अंकी संख्या तयार होणार। इथे मात्र पहा, इथे तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर इथे जो मोठा अंक आहे तो 2 वेळा ठेवायचा आहे। दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या मी 2 ठेवले ना, इथे मात्र मी 2दा 1 ठेवलेला नाही। इथे मी काय केलं एक घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला 0 ठेवला। म्हणजे लहानात लहान दोन अंकी संख्या 10, मोठ्यात मोठी 99, अशा एकूण संख्या किती तर त्या आहे 90। हा एक पॅटर्न आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे 3 अंकी संख्या जर मला बघायच्या असतील तर मला काय करावं लागेल, 3 अंकी लहानात लहान संख्या होईल 100। मी पहिल्यांदा 1 घेतला आणि त्यावर 2 शून्य ठेवले, आता ही 3 अंकी संख्या झाली। इथे मला सगळ्यात मोठा अंक 3 वेळा ठेवावा लागेल, म्हणून सर्वात मोठी 3 अंकी संख्या झाली 999 आणि एकूण अंक किती तर मग ते होतील 900। 900 एकूण 3 अंकी संख्या आहे। त्यानंतर 4 अंकी संख्या जर का मला या ठिकाणी घ्यायच्या असतील तर लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती, त्यासाठी मी काय करणार, पहिल्यांदा 1 घेणार, त्यावर 3 शून्य ठेवणार। त्याचप्रमाणे इथे 9 हा 4 वेळा घ्यावा लागेल कारण मला 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे। तर मी या पद्धतीने तयार करणार। पॅटर्न इथे सरळ फॉलो होणार आणि इथे येणार एकूण किती संख्या 1000 पासून 9999 पर्यंत तुम्हाला 9000 एकूण 4 अंकी संख्या असतील। 5 अंकी संख्येचा आपण या ठिकाणी बघूया। 5 अंकी संख्या, 5 अंकी संख्येमध्ये 1 घ्यावा लागेल मला, इथे 4 शून्य ठेवावे लागतील आणि इथे मोठ्यात मोठी संख्या म्हटलं तर मोठा अंक मला 5 वेळा लिहावा लागेल। 5 वेळा लिहिल्यानंतर तो होत आहे 99999 आणि इथे एकूण संख्या किती तयार होत आहे तर 90000 एकूण 5 अंकी संख्या असणार आहे। अशा पद्धतीने मला पॅटर्न खाली फॉलो करत जायचा। या पॅटर्न नुसार संख्या तयार होतात। आपण आता दिलेल्या सूचनानुसार जेव्हा जर संख्या मला तयार करायचं असेल तर मी काय करायला पाहिजे हे आपण उदाहरणांमध्ये बघणारच आहोत। पण जर मला काही अंक दिले असेल, उदाहरणार्थ या ठिकाणी 0 2 4 6 या 4 अंकाच्या सहाय्याने जर मला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर मी काय करतो,
मला साधा आणि सिंपल आहे की मोठा अंक आधी घेतो, त्यानंतर त्यापेक्षा लहान अंक, त्यानंतर त्यापेक्षा लहान आणि त्यानंतर त्यापेक्षा लहान, अशा पद्धतीने मी एक संख्या दिलेल्या सूचनेप्रमाणे तयार करतो. आता मला जर लहान या 4 अंकाच्या सहाय्याने 4 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर 0 हा लहान आहे पण मला तो घेता येणार नाही. पहिल्यांदा मला त्यापेक्षा थोडासा मोठा, इथे 2 आहे म्हणून मग मी काय केलं 2 घेतला, त्यानंतर लगेच 0 घ्यायचा आहे, नंतर त्यापेक्षा मोठी संख्या, नंतर त्यापेक्षा, इथे उतरता क्रम आणि या ठिकाणी चढता क्रम, अशा पद्धतीने ते मला लिहायला जायचं. पण जर 4 अंक दिले आणि असं म्हटलं की या 4 अंकाच्या सहाय्याने तुम्हाला 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे, मग मला काय करावं लागेल, मोठात मोठा अंक 3 वेळा घ्यावा लागेल, कारण हे उरले 3 अंक आणि मोठ्यात मोठा अंक जो आहे तो 3 वेळा घ्यावा लागेल. मी 3 वेळा हा मोठ्यात मोठा अंक घेतला. उरलेले जे अंक आहेत ते सांगितल्याप्रमाणे आपण उतरत्या क्रमाने घेऊ, 4, 2 आणि 0. अशा पद्धतीने ही मला दिलेल्या अंकांच्या सहाय्याने, दिलेल्या सूचनेप्रमाणे मोठ्यात मोठी संख्या तयार होईल. पण जेव्हा मला लहान या अंकी संख्या तयार करायची असेल, लहानात लहान या अंकाच्या सहाय्याने, तेव्हा मला काय करावं लागेल, छोटा अंक घ्यावा लागेल. छोटा अंक 0 आहे पण तो घेता येणार नाही. मग मला काय करावं लागेल, या ठिकाणी 2 एकदाच घ्यावा लागेल. 2 मी एकदा घेतला आणि हे जे 0 आहे ते मला आता 3 वेळा रिपीट करावे लागतील. जसं मी इथे मोठ्यात मोठा 6 घेतला होता, इथे लहानात लहान 0 आहे, त्याला मला आधी घेता येणार नाही, पहिल्यांदा मी त्यापेक्षा थोडा मोठा अंक घेणार, मग इथे 2 होता म्हणून 2 घेतला. आता 0 मला 3दा रिपीट करावा लागेल, मग उरलेले अंक चढत्या क्रमाने लिहावे लागतील, 4 आणि 6. तर अशा पद्धतीने आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे अंकाची पुनरावृत्ती करून संख्या तयार करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण संख्या कशा तयार करायच्या हे या ठिकाणी शिकलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.